नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय रूममध्ये असतो आणि आत्तापर्यंत रमाबरोबर जे काही क्षण घालवले आहे, अगदी प्रत्येक क्षणाची त्याला आठवण होत असते. एक एक असा जो काही त्यांच्यातील किस्सा असतो तो प्रत्येक अक्षयला आठवत असतो की रमा एक वेळेस घरामध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते आणि सर्व कपडे ती अक्षयची तिचे एकत्र करते आणि अगदी गोळा केल्यासारखी त्या कपड्यांच्या घड्या घालत असते. त्यावर आता तेथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की हे पग रमा, अगं हे काय करते? तेव्हा आता रमा म्हणत असते की मी काम करते, त्यामध्ये चुका मात्र तुम्ही काढायच्या नाही, मी तुम्हाला सांगितलं ना. तेव्हा अक्षय म्हणत असतो की हे बघ, चुका मी काढत नाही, परंतु अगं हे असं काम नाही करायचं, असं एकत्र अगदी कपडे गोळा केल्यासारखं एकत्र नाही घ्यायचे. अगं एक एक कपड्यांच्या घड्या घाल, अगोदर माझ्या कपडे ठेव आणि मग नंतर तुझे जे काही कपडे असतील ते आवर. सेपरेट काम तुला नाही करता येणार का? सगळी काम तुला एकत्रच करायची असतील का? असा माझ्या प्रेमाचा संदेश आहे. तेव्हा मात्र रमाला राग येतो. रमा जोरात अशी कपडे झटकत असते आणि जरा तोंडात ती फुटफुटत असते. तेव्हा अक्षय तिला म्हणलेला असतो की हेच तू करायचं नाही, तोंडात असं फुटफुटू नको. मला माहिती आहे की भाज्यांची नाव घेऊन तुम्हाला शिव्या घालतेस ना, कबूल कर बरं. तेव्हा रमा म्हणते की माझ्या अगोदर तुम्ही हारलात, तुम्हाला हे नाही जमलं. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, आता तू पैंच हारलीस. तेव्हा रमा म्हणते की मी नाही, तुम्ही हारलात. तेव्हा अक्षय म्हणतो की मी नाही, तुम्ही. तर असं बराच वेळ त्या दोघांमध्ये चालू असते की मी नाही, तू हारलीस, तू नाही, मी हारले. आणि तेवढ्यात तिथे काका येतात. काका म्हणतात की अरे अक्षय आणि रमा काय रे, दोघे जण लहान मुलांसारखं भांडतात रे. आणि काका म्हणतात की जर तुम्हाला भांडायचं असेल तर तुम्ही असं अल्फाबेटिकल भांडा, म्हणजे जरा भांडणात गेम आणूया. तेव्हा अक्षयला सुद्धा कळत नाही आणि रमाला सुद्धा नाही. रमा विचारते की म्हणजे कसं काका? काका म्हणतात की नाही कळलं का? काका म्हणतात की नाही कळलं. अरे कळायला सुद्धा अगदी डोकं लागतं. आणि हे बघा, अल्फाबेटिकल भांडण म्हणजे एकाने ए पासून भांडायला सुरुवात केली, मग त्याचं अ च जे काही वाक्य आहे ते संपल्यानंतर तर रमा तू बी पासून सुरुवात करायची आणि अक्षयला म्हणतात की तिचं बी पासून संपलं का तू सी पासून भांडायला सुरुवात करायची, चालेल का तुम्हाला? तर रमा म्हणते की हो काका, मस्त आहे तुमचा गेम आणि प्रयत्न करून बघायचा का एकदा? तेव्हा काका म्हणतात की हो चालू करा. रमा तर तयार असते, परंतु अक्षय म्हणतो की काय मस्त, अगं मराठी बाराखडी नाही म्हणत काका, इंग्रजी अल्फाबेट. तेव्हा रमा म्हणते की हो ठीक आहे, ठीक, मला तेवढं इंग्लिश येतं, कळलं ना तुम्हाला? तेव्हा अक्षय म्हणतो की हे मला शिकू नकोस, काम अशी वेगवेगळी करत जा. तेव्हा आता रमा म्हणते की हो, मला तुम्ही हे शिकू नका. म्हणून आता या दोघांमध्ये अल्फाबेटिकल असं भांडण सुरू होतं. म्हणून आता भांडता त्यांची अशी खूप काही भांडण होत असतात. काका म्हणतात की अरे बास, तुम्हाला भांडणाशिवाय दुसरं काही जमत नाही का रे? जरा शांत बसा, काय चाललं तुमचं हे सर्व? तेव्हा अक्षय म्हणतो की ही माझ्याशी भांडते. तेव्हा रमा म्हणते की काय, मी तुमच्याशी भांडते? मग ठीक आहे. रमा म्हणते की ठीक आहे, अहो मी जिवंत आहे तोपर्यंत काय तुम्हाला भांडायचं आहे तेवढं माझ्याशी भांडून घ्या, मग मी मेले ना तरी सुद्धा तुमच्या बरोबर भांडायला येणार, कळलं ना तुम्हाला? अशी येईल आणि तुमच्या मानगुटीवर बसणार आणि मग तुमच्याशी भांडणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी तुला माझ्या अगोदर मरून देणारच नाही, मग काय करशील? रमा म्हणते की हो, मग बघू ना काय ते कोण अगोदर मरतय म्हणून. तेव्हा आता काका म्हणतात की बास, जरा शुभ बोला, अरे काय इतके भांडतात? तुमच्या दोघांचं नक्की काय असं चाललं? तर रमा म्हणते की मग काका, अहो हे असं कसं म्हणू शकतात, ते माझ्या आधी मरतील म्हणून. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की मग तू असं कसं म्हणू शकतेस? तेव्हा रमा म्हणते की हो, मी तुमच्या अगोदर मरणार आणि तुमच्या मानगुटीवर येऊन बसणार. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, तू जर अगोदर मेली तर मी सुद्धा लगेच मरेल आणि आपण दोघेही बरोबर मरून एका भूत होऊ आणि बाहेरच्या झाडाच्या फांदीवर आपण एकत्र बसू आणि त्या फांदीवर बसून आपण भांडू. आणि काका तू ये पाणी घालायला. तर काका डोक्यालाच हात लावतात. तेव्हा काका म्हणतात की कर्म माझं, तुम्ही दोघे ना बागेतल्या झाडामध्ये भूत होऊन बसा, मी चाललो माझ्या झाडांना पाणी घालण्यासाठी, तुमचं काही होणार नाही, तुम्ही कायम असं भांडतच राहणार. तेव्हा आता अक्षयला या सर्वाची आठवण होते आणि तो खरंच खूप आणखी रडत असतो आणि तो म्हणतो की रमा, अगं तुला आठवते का आपण काय ठरवलं होतं की आपण दोघांनी सुद्धा बरोबर मरायचं आणि आपण दोघंही भूत होऊन त्या घर अंगणातील झाडावर बसूया आणि मनसोक्त आपण एकमेकांशी भांडू, आठवतं का रमा तुला? त्यानंतर मात्र आता तेवढ्यात जान्हवी आणि आनंद हे गुपचूप अगदी चोर पावलाने खाली येत असतात, कारण त्यांना आता
आता बाहेर जायचं असतं तेव्हा मात्र आता छोटीशी बॅग तिने हातामध्ये घेतलेली असते। तर आनंद तिला म्हणतो की जानू अगं तुला काय हवं नको ते तू घेतलंस ना। तेव्हा जान्हवी आनंदला शांत राहायला सांगते आणि तेवढ्यात मात्र मागून मधुमती आजी येते आणि त्या दोघांना म्हणते की काय रे कुठे निघालात दोघे जण। तेव्हा मात्र आता जान्हवी आणि आनंद तर खूपच घाबरतात। तेव्हा आनंद म्हणतो की आजी अगं जानूची तब्येत अचानक खराब झाली ग। तेव्हा लगेच आता आनंद जान्हवीला खुणावतो। जान्हवी लगेच खोकला येण्याचं खूप असं नाटक करते। तेव्हा आनंद म्हणतो की बघ ना कसं खोकतेस ग, तिला अचानक खूप सर्दी झाली, सर्दी खोकला ताप सुद्धा। तर जान्हवी म्हणते की हो ताप सुद्धा आहे। आनंद म्हणतो की बघ ना तिचे डोळे कसे झाले, ताप सुद्धा खूप आहे तिला, म्हणून तिला घेऊन जरा आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जातोय। तेव्हा मधुमती आजी म्हणते की ठीक आहे बरं जा घेऊन, पण जास्त मात्र तिला फिरू नकोस, बायकांना जास्त फिरवण्याची सवय बाहेर लावायची नाही। तेव्हा आनंद म्हणतो की छे छे अगं आजी तू जेवढं सांगितलं ना तेवढं माझ्या पूर्णपणे लक्षात आहे, डोक्यात अगदी फीड आहे एकदम। मग तिला कुठे फिरायला नेतो आणि जान्हवीला रागाने म्हणतो की चल गपचूप। आणि जान्हवी आनंद एकमेकांकडे पाहत असतात। तर मधुमती आजी म्हणते की आनंद पण जरा लवकरच घरी ये बर का। तेव्हा आनंद म्हणतो की हो 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 हो। तर आजी म्हणते की चला निघा। आनंद म्हणतो की हो। मुद्दाम मधुमती आजी समोर रागाने म्हणतो की चल, आणि खाली मान घालून आजीला म्हणतो की येतो आजी। जान्हवी तर तोऱ्यातच बाहेर जाते आणि तेवढ्यात जान्हवी आणि आनंद बाहेर येतातच तेवढ्यात नैना आणि ही माही साडी घालून इकडे येत असते। तेव्हा मात्र आता जान्हवीचं लक्ष जातं। जान्हवी लगेच आनंदला म्हणते की बेबी अरे ह्या दोघी कोण आहेत। तर आनंद सुद्धा पाहतो। आनंद म्हणतो की मला माहिती नाही जानू। तेव्हा जान्हवी म्हणते की थांब जरा मी पाहते, म्हणून लगेच ती शुकशुक असा आवाज देऊन एक्सक्यूज मी असं नैनाला म्हणते। तेव्हा नैना आता ह्या दोघांना पाहून तिला तर धक्काच बसतो। तेव्हा माही सुद्धा आता मागे वळून पाहणार तोच लगेच नैना तिला म्हणते की अरे देवा महाराजा, आणि लगेच घाईने ती माहीच्या डोक्यावर पदर टाकते। तेव्हा आनंद आणि जान्हवी लगेच तिकडे जवळ येतात। तेव्हा मात्र आता आनंद आणि जान्हवी हे नैना जवळ येतात। नैनाला बघून विचारतात की नैना अगं तू इथे काय करतेस। तेव्हा जान्हवी म्हणते की ही कोण आहे। तर नैना म्हणते की ही सीमा काकू आहेत ना, सीमा काकूंनी मला सांगितलं होतं की एक साफसफाई वाली बाई हवी होती, म्हणून हिला घेऊन मी इकडे आले। आणि माहीला धरते कारण माही त्या मोलकरीण म्हटल्यानंतर अगदी हातपाय आपटायला सुरुवात करते। परंतु नैना म्हणत असते की हो हो हो। जान्हवी म्हणते की हो हो चांगलं आहे। आणि तेवढ्यात मात्र जान्हवीचं लक्ष त्या पायातील बुटाकडे जातं। तेव्हा मात्र जान्हवी म्हणते की काय बुट घालणारी कामवाली बाई। नैना म्हणते की हो ना अगं काम करून करून पाय दुखतात बिचारीचे, म्हणून तिने बोट शूज घातलेले आहे। तेव्हा मात्र जान्हवीचं लक्ष जातं आणि जान्हवी म्हणते की किती तिचे पोट हे शूज आहे ते ब्रँडेड सुद्धा आहेत। तेव्हा मात्र माही लगेच आपला पाय मागे घेते। तर नैना म्हणते की अहो की अगोदर ज्या लोकांकडे ही काम करायची ना ती मोठी अशी लोक होती, त्यांनी गिफ्ट केलं हिला ब्रँडेड। तेव्हा जान्हवी हसते आणि क्या बात आहे, आणि माहीला विचारते की एक्सक्यूज मी नाव काय आहे तुझं। आता जान्हवी तिचा पदर धरते तर नैना बाजूला करते आणि लगेच माहीला धरते। माही पदर वर करणार असते, परंतु नैना तिला धरून विचारते की अगं त्या तुला नाव विचारतात, नाव सांग। मात्र आता लगेच माही ही पदराच्या खालूनच हात पुढे करते आणि हाय आय एम माही। तेव्हा मात्र आता जान्हवी आणि आनंद म्हणतो की काय इंग्लिश। त्यावर आता नैना म्हणते की हो हो बेटर, ज्यांच्याकडे अगोदर ही काम करायची ती मोठी लोक इंग्लिश ट्रेनिंग दिलं हिला। तेव्हा जान्हवी खुश होते आणि खरंच चांगलं आहे, चांगलं तुला हिला नक्की तू उद्यापासून आमच्या घरी पाठवूनच दे, एवढाच माझा भार सुद्धा हलका होईल। म्हणून जान्हवी तर खूपच खुश होते। नैना म्हणते की हो हो तिला पाठवून देते, परत पाठवून देते। तेव्हा आता नैना परत म्हणते की सीमा काकू तर असं म्हटली की ही बॅग कुठली, हिच्याकडून कसली असे काम होणार, म्हणून मी तिला परत पाठवून देते बरं का परत। तेव्हा जान्हवी म्हणते की नाही मला चालेल हिला इंग्लिश येतं। तेव्हा मात्र माही आता पदर वर करण्याचे चान्सेस पाहत असते, परंतु नैना तिला धरून पदर हा खाली धरून ओढत असते आणि हो हिला इंग्लिश तर येते, पण इंग्लिश येऊन काय उपयोग, काम करायला नको का, काम तर जमायला पाहिजे आणि हिला काय जमणार, म्हणून ती चल ग पोरी असं म्हणते। तेव्हा जान्हवी म्हणते की अगं ठीक आहे पण चेहरा तरी बघून दे हिचा, म्हणून ती तिच्या पदराला हात लावते। तेव्हा नैना म्हणते की बाई चेहरा नकोय। तेव्हा जान्हवी घाबरते आणि काय ग का नको असे विचारते। तेव्हा नैना म्हणते की हिचे डोळे आलेत। तेव्हा काय डोळे आलेत, आणि म्हणजे हिला अगोदर डोळे वगैरे नव्हते का, ऑपरेशन केले की काय हिचं काही। तेव्हा आता नैना ही परत आपला म्हणजे की काय सांगू हे तिला कळत नाही। तर आनंद म्हणतो की अगं जानू अगं तिचे डोळे आलेत, डोळे कसे येतात तुला माहितीच आहे ना। तेव्हा मात्र जान्हवी म्हणते की ठीक आहे तिचे डोळे आलेत, परंतु तो पदर कशासाठी। तेव्हा आता
नैना म्हणते की इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन. गॉगल ती गॉगल नाही घेऊन आली, वेडी कुठली म्हणून असा पदर घेतला. आणि हे बघा, पदर काढला तर डायरेक्ट इन्फेक्शन आणि पदर घेतला तर इनडायरेक्ट इन्फेक्शन, म्हणून आता हे इन्फेक्शन मी घेऊन जात. आणि चल ग इन्फेक्शन म्हणून ती आता माहीच्या हाताला धरून चल चल असे म्हणत असते. तेव्हा नैना ही तिला घेऊन जात असते. तर जान्हवी म्हणते की अगं तू आमच्यासाठी नक्की बाई बघ बर का. नैना म्हणते की हो हो बघते. आणि जान्हवी आनंद बाय बाय करून तेथून निघून जातात. तेव्हा मात्र आता नैना ही माहीला घेऊन जात असते, परंतु आनंद तीनदा मागे वळून पाहत असतो. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी काय झालं, तू असं सारखं मागे का बघतोस. आनंद म्हणतो की अगं मला माहिती नाही, पण ती मुलगी मला फार अशी जुनी ओळखीची वाटली, अगदी जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं. तेव्हा मात्र आता जान्हवी म्हणते की अरे कम ऑन बेबी, कामवाली एक तुझ्या कळशी ओळखीची असू शकते. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो अगं यू आर राईट. परंतु जानू अगं त्या मुलीसोबत जुनं काहीतरी कनेक्शन असल्यासारखं मला अगदी वाटत होतं. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे तू पण ना चल ना, आता त्या मधुमती आजी येतील आणि मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता ते दोघेही बाहेर फिरण्यासाठी गाडीमध्ये बसतात. त्यानंतर आता नैना ही माहीला घेऊन एका हॉटेलमध्ये येते आणि आता माही तर खूप चिडलेली असते की नैना अगं काय हे काय. तेव्हा आता नैना म्हणते की हे अगं ते रमाची भाऊजाई होती. आणि तेव्हा माही म्हणते की काय. तेव्हा आता नैना म्हणते की म्हणजे ब्रदर इन लॉ आणि सिस्टर इन लॉ. आणि बाई मी तुझ्या समोर हात जोडते की परत तू त्या लोकांच्या समोर काही येऊ नकोस प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करते. तर माही म्हणते की ओके फाईन. नैना म्हणते की हो हो फाईन. तेव्हा नैना परत तिला पदर घ्यायला सांग. तेव्हा माही म्हणते की अगं यार अगं आता कोण बघणार आहे. तेव्हा आता नैना म्हणते की अगं हाय घे पदर घे, नाहीतर लोकांना इन्फेक्शन होतं, तू चल आता माझ्यासोबत. म्हणून तिच्या हाताला धरते आणि तिला ओढतच घेऊन जात असते. माही तर खूप अशी वैतागलेली असते. त्यानंतर आता अक्षय आपल्या रूममध्ये असतो. तेव्हा सारखी त्याला अक्षयला रमाची आठवण येत असते आणि तो विचार करतो आणि म्हणतो की रमा सर्वजण म्हणतात की तू काही आता परत येऊ शकत नाही, परंतु अगं माझा काही विश्वास बसत नाही. माझं मन मला सांगतं की तू नाही, तू आहेस, तू मला सोडून नाही जाऊ शकत, तू परत येणार. आणि सर्वजण असे म्हणतात की तू परत नाही येणार, तर मी सुद्धा जगून काय करू रमा. म्हणून अक्षय सुद्धा आता म्हणत असतो की मला जगायचं नाही, रमा नाही तर मी सुद्धा नाही जगू शकत. म्हणून डायरेक्ट तो आता घराच्या बाहेर पडतो. आणि त्याच वेळेस तो जात असताना मधुमती आजी बाहेर येते आणि अक्षयला विचारते की अक्षय कुठे निघालास. परंतु अक्षय काही उत्तर देत नसतो आणि मधुमती आजी विचार करते की एवढ्या रात्री हा कुठे निघालास. त्यानंतर आता इकडे नील हा माही आणि नैना या दोघींची वाट बघत असतो. तेव्हा नील हा एका ठिकाणी बसतो आणि तेथे आता लोकांची वर्दळ असते, एकमेकांबरोबर बोलत असतात की फुल पार्टी करूयात फुल. आणि नील मात्र आता माही येण्याची वाटच पाहत असतो. माही गुपचूप मागून येते आणि त्याचे डोळे आपल्या हाताने म्हणजे असे झाकते. आणि आता मात्र ती त्याला ओळखायला सांगते, परंतु त्याला माही आहे हे ओळखत नाही. तेव्हा तो दुसऱ्याच मुलींची नावं घेतो की प्रिया, रसिका, झारा. परंतु आता माहीला तर खूप राग येत असतो. माही रागाने समोर येऊन बसते आणि काय रे नील, कोण आहे ह्या प्रिया, सारिका, रसिका. तेव्हा आता नील तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की माही अगं काय हे काय नेसलीस तू साडी, आणि खरंच काय लुक आहे. आणि खरंच माही अगं चिडल्यावर खूप अशी सुंदर दिसतेस तू. तेव्हा आता माही म्हणते की हो नील मी चिडले. तर नील म्हणतो की माही तुझा हट्टीपणा नाही जाणार ना, आणि मी तुला काय म्हटलं होतं की आपण दोघेही काही दिवसांपर्यंत नाही भेटणार. बिट्टू तुला काही ऐकायचंच नसतं, मी बोला था कुछ दिनों के लिए हम नहीं मिलेंगे. तेव्हा मात्र आता माही म्हणत असते की चिल, अरे देविका के जवळ माझा नंबर नाही, त्यामुळे ती काही आता माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत. नील म्हणतो की जल देविकाने आपल्या दोघांना येथे एकत्र बघितलं तर मग काय करायचं. तेव्हा मात्र आता माही म्हणत असते की हे बघितलं तर बघून दे, कारण मला तुला भेटायचं होतं, मी खूप तुला मिस करत होते, म्हणून नैनाला मी पटवलं आणि तिला इकडे घेऊन आले. अरे न्यू इयर मला तुझ्यासोबत सेलिब्रेट करायचं होतं म्हणून मी आले. आणि काय रे तुम्हाला इग्नोर करतो. तर नील म्हणतो की काय मी आणि तुला इग्नोर करतो. माही म्हणते की हो यस यस. तर नील म्हणतो की तुला शक्यच नाही, आता शक्य नाही, उद्या शक्य नाही आणि कधीच शक्य नाही, आणि आय लव्ह यू. तेव्हा माही खूप खुश होते आणि आय लव्ह यू टू यू. तुम्हाला हे सांगितलं नाही की मी साडीमध्ये कशी दिसते म्हणून. तेव्हा आता नील म्हणतो की बोर, परंतु माहीला राग येतो. तेव्हा नील म्हणतो की अगं साडी बोर आहे, परंतु तू नेसली ना म्हणून तू साडीपेक्षा हाय आहे अगदी अशी कमाल दिसते. मला काय वाटतं माहिती आहे की आत्ता पळून जावं आणि आत्ता या क्षणाला तुझ्यासोबत लग्न करावं. तेव्हा आता माही खूप खुश होते. माही म्हणते की नील अरे खरंच
रिअली चल ना मग लवकर. तेव्हा मात्र आता नील विचारतो की अगं माही आत्ता नाही, पण तुला ही साडी दिली कोणी? माही म्हणते की अरे नैनाने. आणि अरे नील, माझी ग्रँडमा ना ती सुद्धा अशी साडी नेसायची, म्हणून मला आता तिला असं साडी नेसल्यानंतर तिचीच आठवण आली. आणि बघ ना, अरे अगोदर ग्रँडमा गेली आणि नंतर डॅडू सुद्धा गेला. अरे हे लोक का आपल्याला सोडून जातात रे? तेव्हा माहीला आपल्या डॅडाची आणि ग्रँडमाची खूप अशी आठवण येते. तर नील म्हणतो की अगं माही, मला सुद्धा माहिती नाही की लोक आपल्याला सोडून का जातात, पण एक गोष्ट मात्र मला चांगलीच ठाऊक आहे, मी माझ्या माहीला सोडून कुठे आणि कधीच जाणार नाही. तेव्हा तो माहीचा हात हातामध्ये घेतो, तर माही खूप खुश होते आणि खरंच तो खूप क्यूट आहे. तेव्हा तो माहीला एक गिफ्ट घेऊन येतो, एक ड्रेस असा, आणि माही लगेच खूप खुश होते. तेव्हा तो म्हणतो की पटकन जा आणि चेंज करून ये, आपण आता नवीन वर्ष हे सेलिब्रेट करूयात. माही तर अगदी खुशच असते. ओके बोलून ती लगेच तो ड्रेस चेंज करण्यासाठी आत जाते. त्यानंतर आता अक्षय इकडे जीव देण्यासाठी निघलेला असतो, कारण रमा त्याला सोडून गेली, मग त्याचा सुद्धा जगून काय उपयोग असं त्याला वाटत असतं. त्यानंतर आता इकडे जान्हवी आणि आनंद सुद्धा अगदी नवीन वर्षाचं सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर पडलेले असतात, तर एकमेकांशी एका ठिकाणी गप्पा करत असतात. तेव्हा जान्हवी म्हणते की खरंच किती वर्षातून आपण असं बाहेर पडलो, किती दिवसातून. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ जान, आपण नको हे जे काही नवीन वर्ष आहे ते सेलिब्रेट करायला, चल आपण घरी जाऊयात, कारण माझं मन नाही लागत. म्हणून आनंद उठतो, तर जान्हवी त्याचा हात धरते आणि त्याला खाली बसवते आणि विचारते की बेबी अरे काय झालं? तर आनंद म्हणतो की नाही अगं जानू, माझी इच्छा खरंच होत नाही. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे मला माहिती आहे की मीच तुला म्हणाले होते की आपण बाहेर जाऊयात म्हणून, अरे पण तू हो म्हणाला होता म्हणून तर आपण इथे आलो. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो हो मीच म्हणालो होतो अगं, पण आपल्या घरातील वातावरण खूपच सिरियस झालेलं होतं. ऍटलिस्ट म्हणजे न्यू इयरला आपण विश केल्यानंतर आपल्या फॅमिलीसाठी हे नवीन वर्ष खूप चांगलं जाईल, त्या निमित्ताने मी चेंज पण मिळेल म्हणून मी पण. तेव्हा आता जान्हवी विचारते की अरे बेबी पण काय आता? तेव्हा मात्र आता आनंद म्हणत असतो की हे बघ, पण तरी सुद्धा मला गेल्या वर्षीचं जे काही आपलं ते वर्ष होतं तेच आठवतं, म्हणजे तू, मी, रमा, अक्षय, आरती, त्या वेळेस आपण सगळ्यांनी किती छान अशी धमाल एकत्र केली होती. तेव्हा जान्हवी म्हणते की हो अरे बेबी, खरंच तू म्हणतो ते खरंच आहे. आणि हे बघ बेबी, आज जर रमा असती तर, म्हणजे रमा असती तर आजचा दिवस आपण मस्त असा सेलिब्रेट केला असता, धम्माल केली असती. तर आनंद म्हणतो की ऍक्च्युली अगं बघ नाही की रेवा जेलमध्ये गेली, बाबा सुद्धा आपले बदलले, रमा आणि अक्षय खूप आनंदाने एकत्र आले होते, इतकं सर्व काही अगदी चांगलं सुरू होतं, अचानक अशी कोणाची नजर लागली खरंच काही माहिती होत नाही. तेव्हा मात्र आता जान्हवी म्हणते की कम ऑन बेबी, आपल्याला चेंज हवा आहे म्हणूनच आपण इकडे आलो ना. तो त्या सिरियस झूम मध्ये जातोय. तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानू तू सांग मग मी काय करू? अगं रमा गेल्यापासून आपल्या घरातील जे काही आहे तर ते अगदी थांबल्यासारखं झालेलं आहे यार. अक्षयची काय अवस्था झाली बघ ना. अगं मला तर राहून राहून असं वाटतं की देवाने काहीतरी चमत्कार करावा आणि रमाला पुन्हा अक्षयच्या आयुष्यात घेऊन यावं. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी रिलॅक्स, अरे तू खूप जास्त विचार करतो, त्यामुळे मी तुला सांगते की आता ही सर्व विचार आहे ना ते जरा तू बाजूला ठेव. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवस तरी तू ऍटलिस्ट रमाचा प्लीज विचार करू नकोस. हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही छान होईल, मला पूर्ण विश्वास आहे. पूर्ण खात्रीने मी सांगते की येणारं हे वर्ष आहे ना ते आपल्या फॅमिलीसाठी खूप असं खास असेल, खूप असं म्हणजे आनंद देणारं असेल. त्यानंतर मात्र आता इकडे नील हा जो ड्रेस घेऊन आलेला असतो माहीसाठी, तर माही तो ड्रेस घालून अगदी तयार होऊन येते आणि नीलला म्हणते की ह्या ड्रेसमध्ये मी कशी दिसते? तेव्हा आता नील म्हणतो की खरंच खूपच छान दिसते. आणि आता मात्र ते दोघेही त्यांचा जो काही तो म्हणजे नवीन वर्षाचं हे सेलिब्रेट त्यांना करायचं असतं म्हणून केक कापतात. तर माही ही नीलला केक भरत असते आणि आता मात्र केक भरता भरता आणि तेवढ्यात आता माहीचं लक्ष जातं आनंद आणि जान्हवीकडं, कारण ते दोघेही आता लहान मुलांना असे केक वाटत असतात आणि चॉकलेट वगैरे सर्व काही. परंतु माही ही नीलला केक भरवता भरवता तिचं लक्ष त्या दोघांकडे गेल्यानंतर मात्र नीलच्या तोंडाला तो केक लागतो, त्याच्या तोंडात काही तो केक जात नाही. तेव्हा नील म्हणतो की अगं माही लक्ष कुठे तुझं यार, म्हणून आलोच बोलून तो आता बाहेर जातो. तेव्हा मात्र माही लगेच आपली ती बॅग असते तर ती तोंडावर धरते, परंतु ती सुद्धा आता काही नाही. तिला असं वाटतं की जान्हवी आणि आनंद तिच्याकडे येतात म्हणून ती लगेच आता जोरात. तेव्हा मात्र आता माहीने तेथील जे काही डॉल असते ती उचलते, परंतु ती सुद्धा आता जे काही तिला म्हणजे तोंडाला लावता येत नाही म्हणून तिथे ते आता जे काही स्टिकर असतं ते चित्रांचं
तर ते घेते आणि आपल्या चेहऱ्याला ती लावते आणि आता मस्त खुर्चीवर येऊन बसते. तर ती लहान मुलं जी असतात तर ती प्रत्येकाला हॅपी न्यू इयर आंटी, हॅपी न्यू इयर अंकल असं प्रत्येक जोडीला कपलला म्हणत असतात. आणि ते माहीजवळ येतात. माहीला सुद्धा म्हणतात की हॅपी न्यू इयर दीदी. तर माहीसुद्धा अगदी खुश होऊन त्यांना हॅपी न्यू इयर असं करत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंद आणि जान्हवी तेथून जात असतात. परंतु आनंदच्या कानावर तो आवाज पडतो. आनंद म्हणतो की लगेच हा आवाज. तर माही लगेच गडबडते आणि जान्हवीसुद्धा थांबते आणि नक्की हा आवाज कुणाचा आहे, अगदी तो आवाज ओळखीचा वाटतो हे त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा माही तर खूप घाबरते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता अक्षय हा गाडीच्या समोर आलेला असतो. म्हणजे रमा तू नाही तर मी सुद्धा जगून काय करू, मी सुद्धा नाही जगू शकत. म्हणून तो आता समोर जो काही टेम्पो येणार असतो तर त्या टेम्पो समोर उभा राहून स्वतःचा जीव देणार असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता अक्षय हा काही आपल्या जीवाचं बरं वाईट करायला निघालेला असतो. आणि त्या टेम्पोसमोर डायरेक्ट तो उभा राहतो. टेम्पो अंगावर येणार तोच लगेच माही धावत येते, अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला ओढते आणि त्याला म्हणत असते की हे बघ, तू जे मागशील आज तुला ते मिळेल. म्हणजे तू नवीन वर्ष आहे ते नवीन वर्ष तू सेलिब्रेट कर आणि ह्या नवीन वर्षाच्या दिवशी तुला काही हवं काय नाही ते मिळेल म्हणून हे आनंदाने साजरं कर. आणि ती सुद्धा त्याला हॅपी न्यू इयर असं म्हणते. आणि अक्षय हा एकटक तिच्याकडे डोळे भरून पाहत असतो. तेव्हा मात्र आता अक्षय हा तिकडे पाहत असतो अगदी त्या उडणाऱ्या फटाक्यांकडे. तर माही हे तेथून अगदी आनंदाने बागडत जात असते. तेव्हा मात्र अक्षय तिकडे पाहत म्हणत असतो की मला जे हवं ते मला मिळणार असेल तर मी देवाकडे माझी रमा मागतो, मला माझी रमा हवी आहे. म्हणून आता सर्वत्र म्हणजे जे काही आता हे येणारं 2025 साल आहे सर्वजण अगदी आनंदाने साजरं करत असतात. आणि आता सर्वजण हे साजरं करत असताना अक्षयने सुद्धा आता ह्या वर्षी रमा आपल्याला मिळावी म्हणून अगदी नवीन वर्षासाठी ही प्रार्थना केलेली असते. आणि आता मात्र माही सुद्धा अगदी खुश होऊन त्याच्यासमोरून अगदी रमाची जी काही म्हणजे हमशकल आहे अगदी सारखी दिसणारी तर अगदी आनंदाने उड्या मारत त्याच्यासमोरून चाललेली असते. तेव्हा आता अक्षयच्या चेहऱ्यावर कुठेतरी एक आता हसू येतं आणि तो काही आवाज आहे तो अगदी रमाच्या आवाजासारखा त्याला वाटत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.